पाय पोळती, रस्त्यावरी उतरा पाय चालू लागती. कार्याला जीवन ऐसे नाव, कार्याला जीवन ऐसे नाव, कार्याला जीवन ऐसे नाव. अम्माजी म्हणतात. वहिनी नमस्ते शबनम. आदाब. कशा आहात गेंदा वहिनी? मी एकदम मजेत आहे शबनम. अच्छा वहिनी, तुम्ही नर्स दीदींकडे आपल्या तपासणीसाठी नेमाने जाताय ना? आ? ते ते मी विसरून गेले शबनम. अरे रे वहिनी, हवं तर सकाळी घरी येऊन स्वतः घेऊन जाईन मी तुम्हाला. वहिनी, तुम्हाला माहितीये ना, तुम्हाला टिटॅनसची लस पण द्यायची आहे. लस? हो. का? काय झालं? वहिनी, जेव्हा स्त्री गरोदर असते तेव्हा जशी तिच्यासाठी प्रसूतीपूर्व चाचणी गरजेची असते, तसंच तिलाही टिटॅनसची लस देणंही गरजेचं असतं, जेणेकरून ती आणि तिला होणाऱ्या बाळाचं या जीवघेण्या आजारांपासून रक्षण होतं. आता मी निघते, पण उद्या सकाळी येईन. तुम्ही तयार राहा. हा? आदाब. अम्माजी, आता तर सगळं करून झालंय. दीदी पण सांगत होत्या की आता सगळं ठीक आहे. सगळ्या प्रसूतीपूर्व चाचण्याही झाल्या. आता मूल घरी हो किंवा रुग्णालयात, काय फरक पडतो? फरक का नाही पडत? जर फरक पडला नसता तर नर्स दीदी तुला सांगतीलच कशाला निर्मला? रुग्णालयात अशा कितीतरी गोष्टी असतात ज्यामुळे प्रसूतीच्या वेळी येणाऱ्या अडचणी कमी केल्या जाऊ शकतात. नाही समजलं? एकदा आपल्याच गावात सविता दीदींना एक खूपच अडचणीची प्रसूती करावी लागली होती. काळजी करू नको, सगळं ठीक होईल. स्वच्छ जागा, स्वच्छ धुतलेले हात आणि स्वच्छ ब्लेड. 3 स्वच्छ गोष्टी. 3 नाही, 5 स्वच्छ गोष्टींची गरज असते प्रसूतीच्या वेळी. 3 तर तुम्ही सांगितल्याच. आणखी 2 कोणत्या? 4थी गर्भनाळेला बांधण्यासाठी स्वच्छ दोरा आणि 5वी बाळाची स्वच्छ गर्भनाळ. आता आपण तयार आहोत. पाहिलंस? प्रसूतीच्या वेळी जी स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक असतं ती एकतर रुग्णालयात किंवा प्रशिक्षित नर्सच्या देखरेखीखालीच घेतली जाऊ शकते, ज्यामुळे आई आणि बाळ दोघांचंही रक्षण होतं. आता प्रसूती जर घरी झाली तर अस्वच्छता आणि धुळीमध्ये टिटॅनसचे जीवाणू असतात, जे आई आणि बाळाच्या शरीरात जाऊ शकतात. आणि एकदा का हा संसर्ग झाला की वाचणं कठीण आहे. बापरे अम्माजी, मला समजलं. मी आजच यांना स्पष्टपणे सांगून टाकते की आपलं मूल तर रुग्णालयातच होईल. सुखी राहा. बरं अम्माजी, मी निघते. अच्छा. सांभाळून सांभाळून जा. हो. अम्माजी, अम्माजी. अरे शबनम, आदाब अम्माजी. आदाब आदाब. अरे, हा सकाळी सकाळी चेहरा का लाल करून ठेवलाय? गेंदा वहिनी कुठेतरी हरवल्यात. म्हणजे काय? 3 दिवसांपासून मला धावपळ करायला लावली त्यांनी. पण झालं काय? काय होणार अम्माजी, तुम्हाला तर माहितीच आहे गेंदा वहिनी गरोदर आहे. म्हणून मी विचारलं की नर्स दीदींकडून स्वतःची तपासणी करून घेताय की नाही, तर म्हणायला लागल्या मी विसरले. इतकंच नाही तर त्यांनी अजूनपर्यंत टिटॅनसची लस पण नाही टोचली. मी म्हटलं मी येते तुमच्या बरोबर. आता 3 दिवसांपासून सकाळ संध्याकाळ त्यांच्या घरी जाते, पण त्या मला भेटतच नाहीयेत. आणि भेटणारही नाही. म्हणजे काय? राधा मला सांगत होती की गेंदा सुईला खूप घाबरते. अच्छा, तर हे असं आहे. तर म्हणून गेंदा वहिनी माझ्या बरोबर लपाछपी खेळतायत. काही हरकत नाही, मी पण नाही सोडणार त्यांना. पण तू करणार तरी काय? मी मी
काय म्हणता अम्माजी? अगदी बरोबर. गेंदा वहिनी. नमस्ते अम्माजी. अरे गेंदा बेटी, ये ये बस. हो तुम्ही बोलावलं होतं? हो, मीच बोलवणं पाठवलं होतं. म्हटलं तू गरोदर आहेस, मग मी राधाला सांगून तुझ्यासाठी रव्याचा शिरा बनवून घेतला. खूप छान बनवते होती. जा, आत ठेवलाय, जाऊन खा. हो अम्माजी. गरम गरम खा बरं का. हो अम्माजी. आदाब अम्माजी. अरे शबनम, ये बस. सुखीरा सुखीरा. कुठे गेली होतीस? ते इम्रान बरोबर गेले होते. तुम्हाला तर लक्षातच असेल अम्माजी, आज बाकेचं श्राद्ध आहे आणि आजच्या दिवशी इम्रान मुलांना जेवू घालतो. खूप पुण्याचं काम करतोय तो. खरंच खूप गोड मुलगा होता बाके. जेवढा सुंदर होता तेवढाच हुशार. जळो मेलं ते टिटॅनस, त्याच्यामुळेच तो आपल्यापासून दूर गेला. हा आजार असाच असतो अम्माजी, आणि अनेक लोकांना हे माहितीही नसतं की हा आजार जीवघेणा ठरू शकतो. हो, आपल्या राजपुरात किती लोकांना ठाऊक होतं. ते तर त्या दिवशी पंचायत मध्ये नर्स दीदींनी जेव्हा सांगितलं तेव्हा सगळ्यांना कळलं. बाकी हँडपंप दुरुस्त करत होता तेव्हा जखम झालीये. त्यानंतर काय झालं इम्रान? अरे जखमेवरती पट्टी बांधली, आणखी काय करणार? ऐकलं तुम्ही? इम्रान दादानी त्याच्या हातावर पट्टी बांधली. जे त्यांना योग्य वाटलं ते त्यांनी त्यावेळी केलं. पण फक्त पट्टी बांधणं पुरेसं नव्हतं, कारण त्या जखमेत माती गेली आणि एका संसर्गाने लहानशा जखमेला टिटॅनस बनवून टाकलं. जखम झाल्यानंतर लवकरात लवकर लसी टोचून घ्यायला हव्यात, आणि जर असं नाही केलं तर टिटॅनसमुळे मृत्यूही येऊ शकतो. टिटॅनसचं तर इंजेक्शन असतं ना नर्स दीदी? हो सलोनी, इंजेक्शन द्यावंच लागतं. पण बाकीला जखम झाल्याबरोबर लगेच लसही टोचली नाही, आणि शिवाय त्याला लहानपणी ही लस दिली नाही. बिचारा बाके तडफडून तडफडून मेला. धनुर्वातामुळे त्याचं पूर्ण शरीर आखडलं होतं आणि त्याला खूप तापही होता. आणि मग या खुदा, खरंच खरंच तेव्हा बाकेला टिटॅनसची लस दिली गेली असती तर, किंवा त्याच्या आईने आपल्या प्रसूतीच्या वेळी ही लस टोचून घेतली असती तर कदाचित. पण शबनम, आता यांच्यापैकी कधी कुणासोबत असं काही होऊ नये म्हणून तू यांना काही विचारशील का? तुम्ही मला हे सांगा की टिटॅनस बद्दल आपल्याला काय माहिती असायला हवी. एक, जर हा संसर्ग एकदा झाला की मग यापासनं वाचणं कठीण आहे. आणि एकदा का हा संसर्ग झाला की वाचणं कठीण आहे. 2, आईला लस टोचली असेल तर यामुळे बाळही काही काळ सुरक्षित राहू शकतं. ज्यामुळे आई आणि बाळ दोघांचंही रक्षण होतं. 3, रुग्णालयातच प्रसूती करा. प्रसूतीच्या वेळी जी स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक असतं ती एकतर रुग्णालयात किंवा प्रशिक्षित नर्सच्या देखरेखीखालीच घेतली जाऊ शकते.
आता अम्माजी आजारपण कुठली पूर्वसूचना देऊन तर येत नाही ना, यासाठी आपल्यालाच सावध राहायला हवं. एका इंजेक्शनचीच तर गोष्ट आहे. हो, हे बरोबर आहे शबनम. माहिती अम्माजी, जर आईला टिटॅनसची लस टोचलेली असेल तर जन्मानंतर आई आणि मूल दोघेही या लसीमुळे काही आठवड्यापर्यंत सुरक्षित राहतात. पण लोक म्हणजे ना, आता आपल्या गेंदा वहिनींनाच घ्या ना. मी त्यांना म्हंटल की नर्स दीदींकडे जाऊन तपासणी करून घ्या आणि टिटॅनसची लसही टोचून घ्या. अच्छा, मग मग काय, तेव्हापासून भेटतच नाहीयेत. आता तुम्हीच सांगा ना, मी एकटी किती धावपळ करू. बाकीच्या वेळेला तर आपल्यापैकी कुणाला काहीच माहित नव्हतं, पण आता तर खुदाने आपले डोळे उघडले. आताही जाऊ दे ना. शेवटी आलात का बाहेर बिळातनं? संपला का लपाछपीचा खेळ? खुशाल रागव, पण मी काय सांगते ते ऐक आधी. का एखादं नवीन कारण घेऊन आलात का? मी परत दिवस रात्र तुमच्या घराच्या फेऱ्या मारू का? अगं बाई, आधी ऐकून तर घे. मी नर्स दीदींकडे जाऊन आले आणि तपासणी पण झालीये. आणि माहितीये, दीदींनी टिटॅनसची लस पण टोचलीये. खरंच? अरे वा वहिनी. वा, माझ्यासाठी नाही, तुझ्यासाठी आहे. त्या दिवशी अम्माजीच्या घरी तू बाकेबद्दल सांगत होतीस ना, तेव्हाच मी ठरवलं होतं की स्वतःला आणि आपल्या बाळाला सुद्धा धनुर्वात होऊ देणार नाही आणि नर्स दीदींकडे नक्की जाईन. अच्छा, पण त्या दिवशी तुम्ही तिथे होता? आतमध्ये होते. अम्माजीने शिरा बनवला होता, तो घ्यायला आत गेले होते. ते आता सगळे राहू दे ग. आता तू माझी अजिबात काळजी करू नकोस. मी स्वतःची तपासणी तर करेनच, पण बाळाचा जन्मही रुग्णालयातच होणार. शबनमची छोटीशी चाल कामात आली. आता तुम्ही मला हे सांगा की जेव्हा स्त्री गरोदर असते तेव्हा तिला टिटॅनसची लस का टोचायला हवी? कारण 1. प्रसूतीच्या वेळी टिटॅनसचे जीवाणू प्रवेश करू शकतात. आता प्रसूती जर घरी झाली तर अस्वच्छता आणि धुळीमध्ये टिटॅनसचे जीवाणू असतात, जे आई आणि बाळाच्या शरीरात जाऊ शकतात. 2. ही लस गरोदर आई आणि मुलाला संरक्षण देते. जर आईला टिटॅनसची लस टोचली असेल तर जन्मानंतर आई आणि मूल दोघेही या लसीमुळे काही आठवड्यापर्यंत सुरक्षित राहतात. घ्या अम्माजी, चहा घ्या. रुग्णालयात प्रसूती झाली तर सगळं काही व्यवस्थित झालं ना? होय अम्माजी, बस मी तर सगळ्यात आधी तुमच्याकडेच येणार होते. का? अहो, रवीसाठी तुमच्या गाईचं शेण हवं होतं. सासूबाई सांगत होत्या की ते रवीच्या बेंबीवर लावायचे, त्याने थंडावा येतो. हे तू काय बोलतेस निर्मला? तुला आठवत नाही त्या दिवशी तुला टिटॅनस बद्दल काय सांगितलं होतं? हो अम्माजी, पण हे बघ, आपल्या बाळाचं टिटॅनसच्या संसर्गापासून रक्षण करण्यासाठी हेही आवश्यक आहे की त्याच्या जन्मानंतर एका आठवड्यापर्यंत त्याची बेंबी अगदी स्वच्छ ठेवायला हवी. त्यावर कधीही कोणतीही गोष्ट लावू नये, समजलं? हो हो, बरं अम्माजी. आणि तुम्हाला सगळं कळलं का? एकदा सगळ्या गोष्टी यांच्याकडून ऐकून लक्षात ठेवा. नमस्कार, मी रवीना टंडन. लक्षात ठेवा, टिटॅनस हा जीवघेणा ठरू शकतो, म्हणूनच या बाबतीत ढिसाळपणा अजिबात करता कामा नये. मग स्त्री गरोदर असो किंवा लहान मूल असो, दोघांनाही टिटॅनसची लस देणं खूपच आवश्यक आहे. आणि बाळाचा जन्म रुग्णालयातच व्हायला हवा, जिथे स्वच्छतेची योग्य काळजी घेतली जाईल.
जेणेकरून आई आणि बाळ दोघे सुरक्षित राहतील. आता तर सगळं स्वच्छ झालं ना. फक्त आपल्या गावातल्या नर्स दीदी, अंगणवाडी दीदी यांचा सल्ला घ्या आणि टिटॅनसची लस नक्की घ्या हो. आता मी निघते. पुन्हा भेटू. नमस्कार.